नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आधुनिक राजकीय विचार या विषयावर आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांमधील महत्त्वपूर्ण अशी संकल्पना ती म्हणजे लोकशाही आणि बाबासाहेबांची या लोकशाहीवरील विचार काय आहेत, त्यांचं चिंतन काय आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेतली. त्यात आपण अर्धी चर्चा ही आपण पूर्ण केलेली होती, ज्यामध्ये आपण बघितलं की बाबासाहेबांच्या एकूण राजकीय चिंतनामध्ये लोकशाहीला महत्त्व काय दिलेलं आहे. राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक लोकशाही कशी गरजेची आहेत आणि मग ही सामाजिक लोकशाही म्हणजे काय, त्याचबरोबर राजकीय लोकशाहीच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी सांगितलेली 4 गृहीत तत्त्वे कोणती आहेत याविषयी आपण चर्चा केलेली आहेत. आणि एकूणच बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून लोकशाही म्हणजे सहजीवन आणि मग ह्या लोकशाहीची पाळेमुळे त्या सामाजिक रचनेत कशी असतात या गोष्टी आपण जाणून घेतल्या. यातीलच पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. तो म्हणजे की बाबासाहेबांच्या विचारांमध्ये संसदीय लोकशाहीवर विशेष असा भर दिसतो. त्यांच्या मते संसदीय पद्धत हीच खऱ्या अर्थानं व्यक्तीच्या अंगी आत्मनिर्भरता आणू शकते, उपक्रमशीलता आणि जबाबदारीची जाणीव देखील निर्माण करू शकते. आणि म्हणून बाबासाहेब हे संसदीय शासन व्यवस्थेला महत्त्व देतात. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं होतं की सहकार्य, शिस्त, समर्पणाचे जे गुण आहेत ही या व्यवस्थेत विकास होऊ शकतात. अगदी उच्चतर प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य घडून शील, सचोटी, उद्यम आणि धारिष्ट्य इत्यादी गुणांचा परिपोष याच पद्धतीत होऊ शकतो. बाबासाहेब पुढे असंही म्हणतात की आपल्याला या समाज रचनेत मानाचं स्थान आहे अशी जाणीव ही पद्धत व्यक्तीमध्ये निर्माण करू शकते. व्यक्तीच्या मुक्तीचा मार्ग या व्यवस्थेतून मिळू शकतो. आणि म्हणून संसदीय लोकशाहीच मानवी जीवनाच्या प्रवाही स्वरूपाशी सुसंगत ठरते, कारण रक्तपात न करता, कोणत्याही प्रकारचे हिंसा, क्रांती न करता घडविता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आणण्याचा मूलमंत्र हा फक्त आपल्याला याच व्यवस्थेत मिळू शकतो. आणि तो याच व्यवस्थेला अवगत आहे, तो म्हणजे संसदीय लोकशाही व्यवस्थेला. हा उदात्त विचार बाबासाहेबांनी संसदीय लोकशाही व्यवस्थेचं महत्त्व त्यांनी येथून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरं असं ते पुढे जाऊन असंही म्हणतात की विवाद्य स्वरूपाचे जे मुद्दे आहेत अशा मुद्द्यांसंबंधी निर्णय हा मनमोकळ्यापणे चर्चेअंती घेतला जातो संसद, तसा बाकीच्या व्यवस्थेत नाही आहेत. तुम्हाला असं दिसेल का कुठे की असं आधी सत्तावादी, सर्वंकष सत्तावादी, साम्यवादी व्यवस्थेमध्ये वादाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर मन मोकळ्यापणाने चर्चा करून मग निर्णय घेतला जातो, पण तो संसदीय व्यवस्थेत आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की सर्वांच्या संमतीने घेण्याची ही जी निर्णय घेण्याची तरतूद आहेत ना, ती फक्त संसदीय पद्धतीतच आहेत. अहिंसक, घटनात्मक व शांततापूर्ण विचार विनिमयालाच या पद्धतीमध्ये वाव आहेत आणि म्हणून ही पद्धत सोयीस्कर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदीय पद्धतीमध्ये फक्त एवढंच आहेत असं मानत नाही. ह्या गोष्टी तर आहेच, पण याच्याही पुढे जाऊन ते असं सांगतात की आणखीन 2 गोष्टी संसदीय शासन व्यवस्थेत आहे आणि त्यामुळे ती व्यवस्था अधिक आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. आणि त्या 2 गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं अतिमोलाच्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? बाबासाहेब म्हणतात की पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे विरोधी पक्ष आणि विरोधी वृत्तपत्र, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुक्त व न्याय्य स्वरूपाच्या निवडणुका. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत
ह्या दोन गोष्टी समर्थ सत्ताधारी पक्षा इतका जेव्हा प्रबळ असा विरोधी पक्ष संसदेत असतो तो असणं आवश्यक आहे. आणि संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचं केवळ स्वागत होतं एवढंच नाही, तर उचित प्रमाणात त्याचा सन्मानही केला जातो. सत्ताधारी पक्षाला हुकुमशाही आणि मनमानी वर्तनापासून दूर ठेवण्याचं काम फक्त खंबीर आणि प्रामाणिक असा विरोधी पक्षच करू शकतो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की विरोधी पक्ष, विरोधी वृत्तपत्र आणि त्याचबरोबर मुक्त स्वरूपाच्या, न्याय्य स्वरूपाच्या निवडणुका हे संसदीय शासन व्यवस्थेचं मूलभूत असं तत्व आहेत, वैशिष्ट्य आहेत. आणि म्हणून ही व्यवस्था अधिक योग्य आणि अधिक सोयीस्कर आहेत. शांततापूर्ण मार्गाने सत्तांतर शक्य होणं हे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण असतं. आणि संसदीय लोकशाहीबाबत हे तर विशेष महत्त्वाचं आहे. नियतकालिक आणि मुक्त व न्याय्य निवडणुका हा संसदीय लोकशाहीचा खरं तर कणाच म्हणता येईल. म्हणजे एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता बदलण्याची ही जी संधी जर नागरिकांना नसेल तर त्यांना शासन बदलण्याचा एक मार्ग उरेल, आणि तो म्हणजे रक्तरंजित क्रांतीचाच. आणि म्हणून राजकीय पक्षांमध्ये यशापयशासंबंधी खिलाडू वृत्ती असणं यासाठी आवश्यक असतं. भारतात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकलेली नाही याची आंबेडकरांना पुरेपूर जाणीव होती. आणि त्यांच्या मते या त्रुटीचं अपश्रेय मुख्यत्वे या समाजातील जातीय व्यवस्थेला द्यावं लागेल. बघा किती मार्मिक स्वरूपात बाबासाहेब ह्या गोष्टीवर बोट ठेवतात. ज्या व्यवस्थेमध्ये मुक्त स्वरूपाच्या निवडणुका नसतील, न्याय्य निवडणुका नसतील, तिथे मग सत्ता बदलण्याचा मार्ग ते म्हणतात की क्रांती उरतो, रक्तरंजित क्रांती. पण भारतामध्ये मग अशा स्वरूपाच्या गोष्टी नव्हत्या, तरीही रक्तरंजित क्रांती झालेली नाही आहेत. तर बाबासाहेब म्हणतात की याचं वाईट असं का होईना, पण ते श्रेय ह्या जातीय व्यवस्थेला द्यावे लागेल. कारण आपल्याकडे सामाजिक रचनेमध्ये सामाजिक संबंध जातीय व्यवस्थेने इतके कडक केलेले होते की त्यांना क्रांती करायला काय, त्यांना माणूस म्हणून वागण्याला सुद्धा त्यांना अधिकार दिलेले नव्हते. म्हणून तेव्हा क्रांतीच होऊ शकलेली नाही. बाबासाहेब म्हणतात की ह्या व्यवस्थेमुळे बदलत्या राजकीय बहुमताची घडण होण्याऐवजी एकाच जातीच्या बहुमताचं सातत्य प्रस्थापित होण्याचा चिरंतन असा धोका येथे पोहोचतो. आणि म्हणून राजकीय बहुमत परिवर्तनीय असतं. राजकीय पक्षाचं सामर्थ्य आणि सदस्य संख्या कमी अधिक होऊ शकते, मात्र जन्माधिष्ठित जाती समूहांबाबत तसं घडत नाही. राजकीय बहुमताचा कोणीही सभासद आपले योगदान राजकीय कार्यात देण्यास सापेक्षता स्वतंत्र असतो, पण ते जातीय बहुमतात राजकारणाचा ओघ हा व्यक्तीच्या जन्माधारे प्रभावित होत असतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपल्याला संसदीय लोकशाही ही महत्त्वपूर्ण ठरते. या देशातील जाती बाबासाहेब म्हणतात की विखुरलेल्या आहेत. प्रत्येक प्रांतात बहुसंख्य जाती या अल्पसंख्याक जाती आहेत. बऱ्याच जाती अशा आहेत. विधानसभा, संसद यामधील बहुमत बहुसंख्याक जातींकडे स्वाभाविकच असतं. मतदान जातीय दृष्टीनेच होत असतं. अल्पसंख्याक जातीवर सक्ती व जुलूमही घडत असतो. आणि बाबासाहेब म्हणतात जर ही परिस्थिती, ही स्थिती अशीच राहिली तर ह्या मुक्त आणि न्याय्य निवडणुका इथे कधीच होऊ शकणार नाहीत. लोकशाहीत आनुवंशिक शास्ते आणि आनुवंशिक शासित कधीच असता कामा नाहीत. हा विचार बाबासाहेबांचा होता. म्हणजे परंपरेने, वंश परंपरेने तेच शासन करते आणि वंश परंपरेने तेच आलेले सामान्य जनते. अशी स्थिती असू नयेत. राज्यकर्तेपणाचा अमरपट्टा हा कोणत्याच एका वर्गाला असू नयेत. पिढ्यानपिढ्या त्यांनीच राज्य करत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शास्ते आणि शासित यांच्यातील सरहद्दींना ताठर स्वरूप येणं हे लोकशाहीला मारक ठरतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की खरी लोकशाही, खरं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर हा तळागाळातील जो आहे, जो आनुवंशिक शासित होत राहिलेला आहेत आत्तापर्यंत,
ह्या वर्गाला सत्ता त्यांच्या हातात गेली पाहिजेत. आणि जर असे हे यांच्यातल्या सरहद्दी बाबासाहेब म्हणतात ह्या जर ताठर राहिल्या, एक वर्ग हा कायम पिढीजात राज्यकर्ता आणि एक वर्ग हा कायम पिढीजात त्यांची जनता, असं जर राहिलं तर ते लोकशाहीच्या तत्वाला मारक आहेत. भारतात संसदीय लोकशाहीच्या यशाआड येणारे घटक अनेक आहेत, याची बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव होती. ही पद्धत बाबासाहेब म्हणतात की ही पद्धत परकीय आहेत, अजून तिची मुळं या देशाच्या भूमीत पुरेशी रुजलेली नाहीत. म्हणून काही दिवस ती पद्धत राबवताना येथील नागरिकांना त्रास होईल, पण या समाजाचे आधुनिकीकरण, या समाजाचं लोकशाहीकरण, या प्रक्रिया विलक्षण संथ असणं हे अपरिहार्य आहेत. कारण संसदीय लोकशाहीत घडून येणाऱ्या घडामोडी या नेहमीच संथच असतात. प्रसंगी हा संथपणा अत्यंत जीवघेणाही ठरू शकेल, परंतु ढिसाळघाईनं घडून येणाऱ्या परिवर्तनापेक्षा हे संत व रचनात्मक परिवर्तन हे दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टीनं चांगलं मानावं लागेल, इष्ट म्हटलं पाहिजेत. म्हणूनच प्रारंभीच्या अपयशाने व अल्पशाने खचून न जाता भारतीयांनी धीर धरून संसदीय पद्धत शिकायला हवी, समजून घ्यायला पाहिजेत, ती यशस्वी करण्यासाठी परिश्रमांची शिकस्त करायला पाहिजेत. कारण बाबासाहेबांच्या मते या देशात संसदीय लोकशाहीला चांगला पर्याय असूच शकत नाही. कारण तिला जो एकमेव पर्याय संभवतो तो म्हणजे उठाव, अराजक आणि साम्यवाद यांचा आहे, पण ते भारताला योग्य किंवा उपयोगी ठरणार नाही. संसदीय लोकशाहीचे प्रभावी समर्थन घटना समितीसमोर करताना ह्या पद्धतीतील त्रुटींवर बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर बोट ठेवलेले दिसतं. ते असं म्हणतात की जनतेला तात्काळ स्वातंत्र्य, संपत्ती, सुख यांचा लाभ ही पद्धत कदाचित तात्काळ देऊ शकत नसल्यामुळे तिच्याविरुद्ध टीका होत असते. आंबेडकर या संदर्भात एका गोष्टीवर विशेष भर देताना आढळतात आणि ती अशी की तात्काळ जरी हे स्वातंत्र्य, संपत्ती, सुख हे साध्य होऊ शकलं नाही तरी तिला विशिष्ट हेतू व दिशा निश्चितच असतो. सर्वांना समान मताधिकार देण्यातून ह्या पद्धतीचा प्रारंभ होतो, पण तिथेच ती व्यवस्था थांबत नाही, तर ह्या मताधिकारातून मिळणाऱ्या राजकीय समतेचा प्रवाह आर्थिक आणि सामाजिक समतेच्या दिशेने देखील वाहत जातो. भारतातील लोकशाहीला असं करणं हे तिच्या भवितव्याच्या दृष्टीने हे अटळ आहेत आणि म्हणून व्यक्तींच्या जीवनावश्यक गरजांकडे लक्ष पुरवल्याखेरीज ती यशस्वीच होऊ शकणार नाही, हे देखील बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलं होतं आणि घटना समितीपुढे ठामपणे सांगितलं. काही विपर्यास्त करणारे विचारसरणी ही संसदीय लोकशाहीची वाट अडवून धरीत असतात. अमर्याद स्वातंत्र्य ही अशीच एक विचारसरणी आहे. तिला अतिरिक्त महत्त्व दिलं गेल्यास संसदीय लोकशाहीचे आर्थिक विषमतेकडे दुर्लक्ष होत जातं. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी अशी लोकशाही आर्थिक अन्यायासाठी साधनीभूत ठरण्याचा धोका देखील संभवतो. गुंतलेल्या हितसंबंधांना प्राधान्य देऊन गरिबांची आणि दलितांची उपेक्षा करण्याची चूक अशा लोकशाहीच्या हातून घडू शकते. म्हणजे इटली, जर्मनी, रशिया ह्या देशांच्या अनुभवावरून शहाणं होऊन आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीकडे दुर्लक्ष करण्याची चूक भारतीय लोकशाहीच्या हातून घडता कामा नये आणि ती जर तशी घडल्यास येथील राजकीय लोकशाहीचे मूल्य हे कुंठित पडल्या वाचून राहणार नाही, असा इशारा देखील बाबासाहेबांनी दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर कायद्याला या लोकशाही व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लोकशाहीतील कायदा सर्वांसाठी समान, हितकारक व मानवी असायला हवा. तो मनमानी किंवा जुलमी असता कामा नयेत. मानवनिर्मित असल्यामुळे परिस्थिती सापेक्ष परिवर्तनीयता या कायद्याच्या अंगी असायलाच पाहिजेत, हे बाबासाहेबांना मान्य होतं. पण कायद्यापेक्षा घटनात्मक नीतिमत्तेला बाबासाहेब अधिक प्राधान्य देतात. राज्यकृत कायद्याद्वारे सगळे प्रश्न सुटू शकत नाहीत. मानवी कार्यक्षेत्र इतकं व्यापक, गुंतागुंतीचं आणि चिरपरिवर्तनीय आहे की राज्याचा कायदा
त्याचे नियमन कधीच कार्यक्षमपणे करू शकत नाही. नैतिक कायद्याची जोड त्याला मिळणे अत्यावश्यक असतं. बहुसंख्य मानवमात्रांवर राज्याच्या कायद्यापेक्षा नैतिक कायद्याचीच अधिसत्ता नियंत्रण करीत असते. सर्वश्रेष्ठ विधिज्ञांपेक्षा जनसामान्यांची संकलित बुद्धिमत्ता ही अधिक वरच्या दर्जाची असून नैतिक कायदा हा या बुद्धिमत्तेने निर्माण केलेला असतो. म्हणून तर श्रेष्ठ तर ही बुद्धिमत्ता ही जनसामान्यांची बुद्धिमत्ता ही श्रेष्ठ असते. घटनात्मक पायंडे अधिक समर्थपणे परस्पर विरोधी हितसंबंधांचा मेळ घालू शकतात. कायद्याला हे नेहमीच साधेल असंही नाही, पण आंबेडकरांच्या मते भारतात ही घटनात्मक नीतिमत्ता पुरेशी अंगवळणी पडलेली नाही. ती प्रयत्नपूर्वक संगोपन तिचं केलं पाहिजे. सार्वजनिक शिक्षण, जननिष्ठा, सचोटी यांच्याद्वारे हे घडून येऊ शकतं. त्यांची ही खात्री होती आणि म्हणून लोकांची सत्सद विवेकबुद्धी हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असतो. अन्याय घडो कुठेही, पण तरफडून उठू आम्ही, अशा आशयाची भावना ही विवेकबुद्धीच्या मुळाशी असते. भारतातील शोषित जनतेच्या वेदनांबद्दल या समाजाची ही सत्सद विवेकबुद्धी जागी नसणं हा त्यांच्या मते येथील लोकशाहीच्या वाटेतील सर्वात मोठा अडसर आहे. या देशातील लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी बाबासाहेब म्हणतात की संघटित व शिस्तबद्ध राजकीय पक्षांची नितांत आवश्यकता असते. टीका करण्याचा हा हक्क संसदीय लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे आणि संघटित विरोधी पक्ष अस्तित्वात असल्याखेरीज त्या हक्काला काहीच अर्थ उरणार नाही. राजकीय पक्षांच्या खेरीज लोकशाहीची कल्पना करणं अशक्य आहे. शासन चालवण्यासाठी राजकीय पक्ष असावा लागतो, पण ते शासन हुकुमशाही व्हायचं जर नसेल तर किमान बाबासाहेब म्हणतात की 2 पक्ष तरी असावे, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. असे 2 पक्ष असल्याखेरीज लोकशाही शासन लोकशाही राहूच शकत नाही. एकंदरीत बाबासाहेबांच्या मते द्विपक्ष पद्धती ही आदर्श असावी असं दिसतं आपल्याला. पण बहुपक्ष पद्धतीला त्यांचा विरोध नाही, कारण पक्ष जरी संख्येने अधिक असले तरी सत्ताधारी व विरोधक या 2 गटात त्यांची वर्गवारी होणे हे अनिवार्य ठरतं. परंतु केवळ विरोधासाठी विरोध किंवा विरोधाच्या नावाखाली विध्वंस आणि अराजक हे मात्र बाबासाहेबांना मान्य नव्हतं. सतत संघर्ष, सारखे स्थगन प्रस्ताव, प्रक्षोभ भाषणं, सभात्याग हे विरोधी पक्षांचे मार्ग लोकशाहीला घातक ठरू शकतात. परस्परांना समजून घेणं, वैचारिक आदानप्रदानातून विशिष्ट निष्कर्षापर्यंत येणं, परस्परांविषयी आदर बाळगणं अशी पथ्य सत्ताधारी व विरोधक या उभयतांनी पाळणं हे लोकशाहीच्या हिताचे आहेत. आणि म्हणून सारखं तुम्ही या लोकशाहीच्या मार्गांचा विरोधासाठी विरोध करण्यासाठी किंवा विरोधाच्या नावाखाली विध्वंस आणि अराजक पसरवत असेल तर ते घातक ठरतं. आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडे राजकीय पक्ष हे विरोधासाठी विरोध करताना दिसतात, पण बाबासाहेब म्हणतात ते लोकशाहीला घातकही ठरू शकतं. म्हणून काय केलं पाहिजे तर परस्परांना समजून घेतलं पाहिजे. राजकीय पक्षांनी वैचारिक आदानप्रदान केली पाहिजे आणि एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत आलं पाहिजेत. परस्परांविषयी आदर बाळगला पाहिजे. सत्ताधारी आणि उभयतांनी या दोघंही पक्ष लोकशाहीचे हिताचेच असतात. राजकीय पक्षांना लोकशाहीत भरीव अशी कामगिरी असते. लोकांना त्यांच्या तात्विक वादांमध्ये भांडणांमध्ये रस नसतो, तर त्यांना निश्चित काही पदरात पाडून घ्यायचं असतं. त्यासाठी सर्वच पक्षांनी संघटित प्रयत्न करणं आवश्यक असतं. लोकमताचं आविष्कारण आणि प्रात्यक्षिकरण करणं हीच या पक्षांची मुख्यतः जबाबदारी असते. पण त्याचबरोबर प्रत्यक्षात लोकमत तयार करणं हेही काम राजकीय पक्षांनी पार पाडावायचं असतं. राजकीय पक्षांनी सत्ताधारी तसंच विरोधीही या आपल्या उत्तरदायित्वाचा कधीच विसर पडू देऊ नयेत असं बाबासाहेब म्हणतात. जनसामान्यांशी अगदी तल्लीन होऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपली ध्येय धोरणं राजकीय पक्षांनी ठरवावीत. त्याचप्रमाणे सदैव लोकाभिमुख राहून लोकशिक्षणार्थ त्यांनी झटावं. नागरिकांच्या राजकीय सामाजिकरणाचे प्रयत्न त्यांनी सतत करावे असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणून हे लोकशाही संसदीय व्यवस्थेसाठी
बाबासाहेब सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही पक्षांची आवश्यकता आणि त्यांची भूमिका इथे मांडताना आपल्याला दिसून येतात. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचे लोकशाहीवरील चिंतन हे आगाध असं आपल्याला मोठं असल्याचं दिसतं. पण आपल्याला जेवढं आवश्यक होतं, जेवढं समजून घेणं गरजेचं होतं, त्यावर आपण मागच्या 2 भागात बाबासाहेबांच्या राजकीय चिंतनातील लोकशाहीची ही संकल्पना यावर आपण माहिती घेतलेली आहे. या संदर्भात तुम्हाला विविध संदर्भ ग्रंथ, पुस्तकांमधून अधिक आणि विशेषतः बाबासाहेबांच्या लेखन कार्यातून तुम्हाला अधिक असं माहिती वाचता येईल, जाणून घेता येईल, समजून घेता येईल. तुम्ही तो प्रयत्न निश्चितच कराल अशी अपेक्षा ठेवू आपण. आणि काही अडचण असल्या तर आपल्या नेहमीच्या Google क्लासरूमवरती, WhatsApp ग्रुपवरती किंवा ईमेलच्या माध्यमातून तुम्ही त्या विचारू शकतात. पुढच्या भागात आपण बाबासाहेबांच्या विचारातील समाजवादाची संकल्पना अभ्यासू. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.